झी 24 तासच्या दुष्काळविषयक कार्यक्रमातून इतकं अस्वस्थ झालो आणि रात्रभर झोप आली नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय। पुण्यामध्ये शरद पवार यांना विठ्ठलराव शिवरकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि त्यावेळी ते बोलत होते। पुरस्काराची 1 लाख रुपयांची रक्कम त्यांनी नाम फाउंडेशनला दिली। शरद पवार यांना पहिला विठ्ठलराव शिवरकर समाजभूषण पुरस्कार भाई वैद्य यांच्या हस्ते देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। एकीकडे पाणी भरण्याची धडपड तर दुसरीकडे पाण्याच्या संरक्षणाची, कारण लातूरमध्ये पाणी चोरीच्या घटनाही घडतात। त्यामुळे दागिन्यांऐवजी पाणीच आता बंद कुलपात ठेवण्याची वेळ लातूरमधल्या मसुर्डीच्या ग्रामस्थांवर आली आहे। कर्जमाफीमुळे राज्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी बुडीत बँकांना फायदा मिळालाय। महालेखा परीक्षक यांच्या आर्थिक तपासणी अहवालामध्ये याचा उल्लेख करण्यात आलाय। आत्तापर्यंत देण्यात आलेल्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिक होत असल्याचं निदर्शनास आल्यानं कर्जमाफी हा उपाय होऊ शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। याऐवजी सरकार शेततळी, कृषीपंप अधिकाधिक देऊन शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवत असल्याचं त्यांनी सांगितलं। मराठवाड्यातला दुष्काळ आता जीवावर उठला। पाणी भरण्याच्या घाईमध्ये पाण्याच्या टँकर खाली सापडून एका बालकाचा मृत्यू झाला होता। तर एका व्यथित शेतकऱ्यानं मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या केली। या दोन्ही घटनेतल्या पीडित कुटुंबाला शिवसेनेनं प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत केली। पाण्याच्या टँकरखाली येऊन नांदेड जिल्ह्यातल्या काकांडीतल्या नवनाथ पागल या 13 वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। तसंच माधव कदम या शेतकऱ्यानं मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्या केली होती। राज्यातल्या साखर कारखान्यांनी 15 एप्रिल आधी FRPची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय। कोल्हापुरामध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी शेट्टी यांनी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली। साखर कारखान्यांना फक्त आसूड दाखवून भागत नाही, तर त्यांना आसूडाचे फटके द्यावे लागतात। यामध्ये चंद्रकांत पाटील कमी पडत असल्याचं शेट्टींनी म्हटलंय। लासलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय। लासलगावच्या कांदा पिकाला भौगोलिक निर्देशना अर्थात GI मानांकन मिळालंय। आशिया खंडातलं सगळ्यात मोठी बाजारपेठ लासलगावमध्ये भौगोलिक निर्देशनाचे अधिकार मिळाल्यास त्या उत्पादनांचा दर्जा, भौगोलिकदृष्ट्या पीक उत्पादनाचं क्षेत्र, विभाग, देश आदींबाबत विश्वासार्हतेचं वातावरण निर्माण होतं आणि त्यामुळे कांद्याला मिळालेल्या GI मानांकनामुळे कांदा मालास प्रतिष्ठा मिळाली आहे। येत्या काळामध्ये शिवसेनेला एकट्यानंच लढण्याची तयारी करावी लागणार असल्याचं स्वतः उद्धव ठाकरेंनी म्हटल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेच्या विधानसभा 2014 मधल्या सर्व पराभूत उमेदवारांची शिवसेना भवनात बैठक झाली। या बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे मंत्री, नेते, जिल्हा संपर्क प्रमुख उपस्थित होते। सर्वांना आपापल्या मतदारसंघामध्ये तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। नागपूरमध्ये जातीयंत परिषद आयोजन करण्यात आलेलं होतं। जातीय व्यवस्था मोडीत काढत राष्ट्रवाद निर्माण करण्याच्या हेतूनं भारिप, डावे पक्ष आणि इतर संघटनांनी परिषदेचं आयोजन केलं। व्यक्तीची ओळख त्याच्या जातीनं नव्हे तर राष्ट्रवादानं ओळख निर्माण व्हावी अशी भूमिका असल्याचं भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। भाजप सरकारनं स्वतःला राजे समजू नये, मात्र असाच कारभार सुरू राहिला तर मुर्दे पडतील असं वादग्रस्त विधान भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरमध्ये केलं। प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानाची भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी निंदा करताना निराशेतून हे विधान करण्यात आल्याचं म्हटलंय। वेगळ्या विदर्भाबाबत भाजपची दुर्तोंडी भूमिका असून जनतेनं तुर्तास तरी भाजपच्या वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेवर विश्वास ठेवू नये असे परखड मत भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी झी 24 तासशी बोलताना म्हटलंय। वेगळ्या विदर्भाबाबत श्रीहरी आणि यांचा राजीनामा घेतला जातो, तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आपण वेगळ्या विदर्भाबाबत सकारात्मक असल्याचं बोलतात। त्यामुळे जनतेनं या भूलथापांमध्ये येऊ नये असं सांगत वेगळ्या विदर्भासाठी विदर्भातल्या जनतेनं ठामपणे समोर येण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय। पुरुषी मानसिकतेमधून मुक्त व्हावं अशी शनीची इच्छा असावी, म्हणून सगळ्या स्त्रिया सध्या शनीच्या दर्शनाला जातात। महिलांच्या शनी दर्शनाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी हे मत व्यक्त केले। शिवाय वेगळा विदर्भ हा राजकीय विषय, मात्र विदर्भाचा विकास कुठल्याही पद्धतीनं झाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। विदर्भ वैभव मंदिर न्यासद्वारा YV चव्हाण सेंटर आयोजित महिला मेळाव्यासाठी त्या उपस्थित होत्या।
शनी शिंगणापूरच्या वादानंतर आता त्र्यंबकेश्वरमध्ये अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी देवस्थान कमिटीनं उपाय शोधून काढला। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात पुरुषांनाही आता मज्जाव करण्यात आलाय। सकाळी 7 वाजता पुरुषांना दर्शनासाठी प्रवेश दिला जायचा, तोही आता बंद करण्यात आलाय। महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्यावरून उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर यातून मुक्ती मिळवण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान कमिटीनं हा निर्णय घेतलाय। शिक्षण उपसंचालक असताना कनिष्ठ महाविद्यालयांना नियमबाह्य संच मान्यता दिल्याप्रकरणी औरंगाबाद विभागीय बोर्डाचे अध्यक्ष सुखदेव डेरे यांना निलंबित करण्यात आले। त्यांच्यावर शिस्तभंग, गैरवर्तणुकीसंदर्भात ठपका ठेवण्यात आलाय। सुखदेव डेरे यांच्या बोर्डाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कारभार शैक्षणिक नियोजन संस्थेचे संचालक SK घोनमोड यांच्याकडे देण्यात आलाय। शिक्षण आयुक्त राज्यमंडळानं डेरेंच्या विरोधातल्या विविध तक्रारींची सत्यता पडताळल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। उपनगरीय रेल्वेसाठी मुंबई रेल्वे प्रशासनाला प्रत्येक गाडीमागे 14,000चं नुकसान होत आहे। 2014-2015 साली 12 डब्यांच्या लोकल ट्रेनमधून प्रशासनाला 59,42,000चा महसूल मिळाला, तर यावरचा खर्च मात्र 111,08,000 इतका झाला। सुमारे 51,66,000चं प्रत्येक ट्रेनमागे रेल्वे प्रशासनाला नुकसान झालंय।